मध्ये कोपरे मांडवे आणि मुथाळणे गावांमध्ये भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचं जगणं असह्य झालंय। विहिरी, ओढे आणि पाणवठे कोरडे पडल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी सुद्धा महिलांना डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करावी लागते। अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणि डोक्यावर पाण्याचे हंडे असं चित्र आहे। दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढलाय। लोकप्रतिनिधींना वर्षानुवर्ष दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून एमआय टँक योजना आणावी अशी मागणी जोर धरतीये। ओढे विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत आणि महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। अनेक पाणी योजना असूनही त्या फक्त कागदावर राहिलेल्या आहेत। प्रत्यक्षात मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाहीये आणि त्यामुळे अजूनही स्त्रियांच्या डोक्यावरचा हंडा अजूनही उतरला नाहीये। इथून 2 किलोमीटरनं मला डोक्यावर पाणी वाहायला लागते। आता इथं डिलेवऱ्या होणार किंवा काही साफसफाई होणार किंवा डॉक्टर लोकांना पाणी पाहिजे तर मी 2 किलोमीटरनं पाणी नेते। कसं न्यायचं पाणी ना, आणि पगार पेमेंट देतात आम्हाला 3000 रुपये आणि दिवसभर राबवून घेतात। पाण्याची सोय नाही, मग ते उपकेंद्राचं काय उपयोग आहे? आमच्या गावामध्ये उपकेंद्र असून मग हे आमदार खासदारांना कळत नाही का? जवळजवळ 40 वर्ष हा संघर्ष चालू आहे। हेलपाटे असं दूषित पाणी आता 15 दिवसापूर्वी आले असते तर ही विहीर खाली होती तळाला। आमची ग्रामपंचायतची मोटरनं दिलंय ते डोहातलं पाणी उचलून आम्ही इथं टाकलं, पण ते दूषित पाणी होतं आणि टँकरचं पाणी टाकतो। एक दिवसातून 2 टँकर टाकली तरी जनावरं आली, इथं पाण्याचा थेंबच नाही। आता प्रशासन सांगते माणसाला प्यायला पाणी आहे, पण जनावरांनी काय करायचं? बघ